अजून काहीतरी विचार करा ना प्लीज. काहीतरी लूप होल असेल, प्लीज फाइंड इट आउट. युवराजला आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढायचंय. होय होय. हो हो मॅडम, हे बघा सगळी प्रोसिजर पूर्ण केली, सगळे डॉक्युमेंट्स पण पूर्ण आहेत. हे सगळं काय चाललंय काय पद्मिनी तुझं? करताय तुम्ही? ते आपली मदत करायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही काय करताय? मदत नाही, अपयश आहे अपयश. खबर पक्की आहे ना? बरं ठेव फोन. साहेब, एक उडती खबर आली आहे, सांगू का? युवराज खांडेकरला अटक झाली आहे म्हणे. कोण युवराज खांडेकर? कौशिकी खांडेकरचा भाऊ. अच्छा अच्छा अच्छा. कालच त्याला कस्टडीत नेलं म्हणे. नाही पण ते कोणी केली कारवाई? जया जगदाळे. जया जगदाळे? ती नाही का मागच्या इलेक्शनच्या टायमाला अपोजिट पार्टीचा ब्लॅक मनी पकडायला मदत केलेली. ते काय म्हणतात ते जे 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 बोलते ते ते करते. हा नाही पण त्यांनी तिच्या कसले जावं असं त्या माकडानं काय केलं होतं? रेव पाटीलला तो आरोपी नाही का गुलाब, त्याच्या सोबत असायचा म्हणे हा. साहेब, सोडवायचा का याला? नाही, किती झालं तरी आपल्या कामाची कोंबडी आहे. काय करायचं? नाही त्याला सोडणं योग्य होणार नाही, पण योग्य होईल. बातमी उडतीये ना, मग त्याला द्या हवा. हो साहेब. या बाबूराव जामखांडेवर बोट उचलल्याचे काय परिणाम होतात ते त्याला कळेल आता. आता बघू ना हे स्वतःची आबरू वाचवण्यासाठी नेमकं काय करतात. काय उपयोग आहे या कागदांचा? हा, किती वेळ माझा युवराज जेलमध्ये, कल्पना आहे ना तुम्हाला? हे बघा मॅडम, मी प्रयत्न करतोय, सगळे गुन्हे नॉन बेलेबल आहे आणि मी प्रयत्न करतोय की पोलिसांच्या प्रोसिजरमध्ये, प्रोटोकॉलमध्ये कुठे चूक झाली असेल तर त्याचा धागा पकडून आपण युवराज सरांना बेल मिळवू शकतो. ते मला करावं लागेल. म्हणजे अजून वेळ लागणार आहे? अगं आम्ही बघतोय ना सगळं काय करायचं ते. तू जरा थांब ना, शांत हो जरा, शांत हो. काय बघताय, काय बघताय तुम्ही? हा, एवढे पैसे, तेवढ्या ओळखी आहेत तुमच्या, काय करताय मग तुम्ही इथे बसून? आपला युवराज अजून घरी परत का आला नाहीये? लाच द्या ना. त्या ऑफिसरला कुठे बदली करून हवी का विचारा तिला आणि ती करा, पण माझ्या युवराजला प्लीज घरी आणा तुम्ही. एक मिनिट, लाच द्यायचा प्रश्नच येत नाहीये इथे. युवराज चुकलाच नाहीये आणि खांडेकरांच्या तत्वात लाच देणं बसत नाही, त्याच्यामुळे ते मी होऊ देणार नाही. काय करायची तुझी तत्व? माझ्या मुलाला घरातून उचलून घेऊन गेले, बंदुकीचा धाक दाखवून. तेव्हा आली तुझी तत्व उपयोगाला? त्यांना माहितीये सगळं. जे काय कळायचंय ते त्यांच्याकडनंच कळू दे. आणि मुलगी म्हणून दुसऱ्या गोष्टी सुद्धा आहेत बोलण्यासारख्या, त्या बोल. खांडेकरांची अब्रू जपणं ही सून म्हणून तुझी सुद्धा जबाबदारी आहे, हे विसरू नकोस तारे. तू स्टेटमेंट दिलंस ना युवराजबद्दल, ते खरं होतं. तू सत्य बोललीस आणि मी तुझी बाजू घेतली ना. पण म्हणून युवराज दोषी आहे हे सिद्ध होत नाही, आणि जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ह्याची चर्चा मला या घरात नको आहे. जर युवराज चुकला असेल तर त्याची शिक्षा त्याला मिळेल. जे आहे ते आहे. पण जर तो चुकला नसेल आणि तरीही तो जेलमध्ये असेल तर खांडेकरांच्या नावासाठी हे घातक आहे, हे कळतंय का तुला? आपण जे बोलतो ते कॅज्युअली बोलतो, पण लोक या बाबतीत चर्चा करतात, त्याची न्यूज करतात. हे कळत नाहीये का तुम्हाला? लिंक आली आहे. प्रख्यात माफिया गुलाबच्या मृत्यूनंतर आणखीन एक मोठा खुलासा. M&M न्यूज चॅनलच्या खांडेकर कुटुंबाचं गुलाबशी नाव जोडलं गेलंय. युवराज खांडेकर याचा गुलाबच्या गुन्ह्यांमध्ये हात असल्याची शक्यता वर्तवली जाते. Ridiculous. हॅलो. खांडेकर का? हो बोलतेय. M&M वाले खांडेकर? हो. सत्य बोलणारे खांडेकर? मिस्टर जामखंडे. हळू 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 बोला. काय तुमचा धाकटा भाऊ, धाकटा का कुठला तरी भाऊ ऑलरेडी त्या ड्रग माफियाच्या बरोबर सापडला आणि जेलमध्ये सडतोय. आणि तुम्ही न्यूजवाल्यांना उत्तर देऊन देऊन तुम्ही थकलाय है ना. नाही तेव्हा असं व्हायला नको की भावाला अटक झाली याची बातमी कोण देणार है ना.
काळजीच्या अगोदर बीपी वाढलं प्रॉब्लेम होईल कळलं. आणि तसं तुमचा दुसरा भाऊ आहेच की. हां, तो एक नसला म्हणून काय झालं, दुसरा आहे ना, बरोबर ना. मिस्टर जामखंडे, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, मी फोन ठेवते प्लीज. थांबा थांबा, एकदम असा फोन ठेवू नका. हां, उगाच रागवलाय तुम्ही माझ्यावर. मी तर काळजीपोटी फोन केलाय तुम्हाला. तो बातम्यांचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता, पाहिला की नाही? हे पाहिल्यावर मला खूप वाईट वाटलं हो. अहो, सगळीकडं तेच कौशिकी खांडेकरांचा भाऊ. किती वाईट वेळ आहे नाही. पण तुमचं MNN एवढं थंड पडावं नाही. आता खांडेकर म्हटल्यावर काय, तुम्हाला लोकांचे कपडे उतरवता येतातच म्हणा. आणि भावाचे कपडे जर उतरले तर ते घालणं कठीण होणार आहे. हॅलो हॅलो हॅलो, रेंज गेले काय? हॅलो, मी ऐकते मी, बोला. हो हो, हळूहळू ओरडू नका हो, खूप जोरात कान दुखतो माझा. मी तेच म्हटलं की कौशिकी खांडेकर अशी गप्प कशी काय झाली. पण तुम्ही काही म्हणा, लोकशाहीत लोकांचा गुन्हेगार असणं फार वाईट. अगदी बरोबर बोललात मिस्टर जामखंडे. लोकशाहीत लोकांचा गुन्हेगार असणं हे वाईट आहेच, पण सुदैवाने युवराज फक्त संशयित आहे, गुन्हेगार नाही. जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना लोक शिक्षा देतच नाहीयेत. कारण दुर्दैवाने या देशातल्या लोकांना गुन्हेगाराला शिक्षा देणं येतच नाहीये ना. ते 5 टर्म निवडून येत आहेत सरकारमधून, लोकांची फसवणूक करून, बरोबर ना? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? 5 टर्म? अहो, मी तर 6 टर्म जिंकून आलोय. अहो, चिडू नका. नाही, तुम्ही आता समोर नसला तरी तुमची काय अवस्था झाली असेल हे कळतंय हो मला.